नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अभिजित पाटील, स्टेप ग्रुप फर्टिलायझर कंपनी सांगली. नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा सर. माझं नाव शशिकांत भोसले, मुक्काम पोस्ट नेरकर्जी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आपण जे आता प्लॉट मध्ये उभारलोय तो कोणत्या जातीचा आणि किती एकर आहे? हो, आपला 3 एकराचा प्लॉट आहे आणि ह्याची जात आहे आरके. टोटल आपला एरिया किती द्राक्ष बागेचा? टोटल एरिया आहे 20 एकर. अरे टोटल चांगला आहे. 20 एकर द्राक्ष बाग आहे आणि व्हरायटी सगळ्या आहेत. व्हरायटी सगळ्या आहेत. एसेशन आहे, आरके आहे, त्याच्यानंतर क्लोन आहे आणि माणिकचम. बऱ्यापैकी सगळ्या व्हरायटी ठेवले. होय होय. आपण आता ग्लुकोनके बद्दल, स्टेप ग्रुप फर्टिलायझर ग्लुकोनके बद्दल बोलतोय. तर किती वर्ष झालं तुम्ही हे वापरताय? 2 वर्ष झालं. गेल्या वर्षी मला ज्यावेळेला समजला हा प्रोडक्ट, त्यावेळेला ग्लुकोनके बद्दल जरा मला चांगलं वाटलं. त्यामुळं मी बाग ज्या वेळेला फ्लॉवरिंगला येते, फ्लॉवरिंगच्या अगोदर सर्वसाधारण 33-34 दिवस त्याच्या दरम्यान मी एक 2.5 ml या ग्लुकोनकेचा स्प्रेवर देतोय. सगळ्या बागेंना देतोय, पूर्ण सगळ्या लॉंग मधल्या सगळ्या व्हरायटींना तो ग्लुकोनके देतोय आणि आता एवढा खूप चांगला रिझल्ट आहे. म्हणजे पोटॅशची डिफिशियन्सी लगेच भरून निघते आणि याचा एक फायदा होतो, जर पावसाळी वातावरण असेल किंवा जास्त बोध पडत असेल तर घड जे कुजतात ते कुजायचा काही विषय येत नाही याच्यामुळं. ग्लुकोनके मी वरून 2.5 ml आणि खालून ड्रिप मधून एकरी 2 लिटर या प्रमाणानं त्यावेळेला वापरतोय. हो, सलग 2 वर्ष झाली माझी वापरतोय आणि माझ्या बागेत तुम्ही बघू शकाल एकही घड कुजलेला किंवा फ्लॉवरिंग मध्ये गेलेला घड असा कुठेही दिसणार नाही. पूर्ण पावसामध्ये पण, गेल्या वर्षी तर पूर्ण पावसाळ्यामध्येच झालतं. बऱ्याच जणांच्या बागा गेल्या. माझी 6 ऑक्टोबरची बाग होती गेल्या वर्षी. पण अजिबात कुजलं नाही. त्यामुळे मला एकदम कॉन्फिडन्स आलता या प्रोडक्ट बद्दल की खूप चांगला प्रोडक्ट आहे. ग्लुकोनेट पोटॅश असल्यामुळे लगेच अपटेक लगेच होते. बाकीचे पोटॅश आपण देत असताना ते लवकर झाड घेतंय का नाही माहिती, पण ह्याचा मला रिझल्ट क्विक मध्ये जाणवलं. म्हणजे 34 आणि 35च्या दिवशी आणि नंतर स्प्रे मी घेतोय. सर्वसाधारण मण्यामध्ये पाणी उतरतं त्या दरम्यान एक 85-90. मग ते थोडं काय लेट कटिंग असेल तर थोडस त्याला लेट दिवस जाते, काय अर्ली असेल तर अर्ली लवकर द्यायला लागतं. त्या दरम्यान मी एक वरून 2.5 ml स्प्रे घेतोय याचा आणि खालून परत अजून एकदा 2 ड्रिप मधून 2 लिटर एकरी 2 लिटर या प्रमाणात. त्यामध्ये घडामध्ये काय बदल? घडामध्ये त्याच्या साईज मध्ये, त्याच्या लस्टर मध्ये एवढा खूप म्हणजे चांगला रिझल्ट मिळतोय. माझी जी काडी आहे ना, काडी जर पिकायची पाठीमाग जर त्या घडाच्या राहिली होती, पण हे सोडल्यानंतर लगेच अशी काडी पूर्णपणे अशी लगे खाकी पडत एकदम. म्हणजे पोटॅश पण लगेच ऍक्टिव्ह होते चांगले. त्यामुळे टनेज मध्ये 100% ह्या गोष्टी आहेत. बरोबर, लगेच फरक पडतो. 2 वर्ष 3 एकराच्या प्लॉट मध्ये गेल्या वर्षी मला, आता माझे दुसरे पण प्रोडक्ट असतात बरोबर, पण ह्या प्रोडक्ट माझं ऑब्झर्वेशन असतं त्या गोष्टीचं की हा प्रोडक्ट खूप चांगला आहे. आणि ह्या 3 एकराच्या प्लॉट मध्ये माझा चायनासाठी 45 टन आणि 15 टन डोमेस्टिक साठी 60 टन 3 एकरात माल, म्हणजे एकरी 20 टनाप्रमाणे अवरेज मला मिळाले. आणि ह्या वर्षी पण त्याच्यापेक्षा कमी पडत नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. सगळेच प्लॉट माझे एकरी 20 टनाच्या आसपास पडतात. आता 2 वर्ष तुम्ही बघताय तर चांगलं तुम्हाला समाधानकारक मिळालेलं आहे रिझल्ट. खूप चांगले रिझल्ट आहेत. तर आमचे काही शेतकरी बांधव आहेत जे त्यांना जर त्या ग्लुकोनके बद्दल किंवा आमच्या कंपनीबद्दल काही विचारपूस करायची असेल, काही त्यांच्या गोष्टी असतील तर प्लीज तुमचा नंबर सांगा. फोन नंबर देतो की 94 21 12 55 49 हा माझा नंबर आहे. पुन्हा एकदा देतो, 94 21 12 55 49. आणि वापरल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कळेल, सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट मिळेल की खूप चांगला आहे.